नमस्कार मैत्रिणींनो, आपण बघा ह्याच्यापासून आता बॅकनेकची डिझाईन सुंदर अशी बनवून मी दाखवणार आहे तुम्हाला। हे असे ब्लाउज पीस खूप आता चालत आहेत, कारण डिझाईन ह्याला अशी खूप कमी गळ्याची येते। आपण ह्याच डिझाईनपासून आपण सुंदर असा बॅकनेक बनवणार आहे। तर चला तर तुम्हाला लगेच माप दाखवते। इथे बघा शोल्डर आहे 6 इंचाची, बगल आपली आहे 6 इंचाची, बगलचा सेप आहे 1.5 इंचाचा, घडी आहे आपली 10 इंचाची आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, म्हणजे चेस्ट साइज 40 चा आहे। कंबरचा चौथा भाग आहे 8.5 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। आता ह्याला बघा मी गळा फिट घेतलेला आहे 3 इंचाचा, इथून इथं 3 इंच घेतलेला आहे। मागचा गळा आहे म्हणजे मागे गळा आहे 11 इंच। बघा अशा पद्धतीने आपण डिझाइन ह्याला करणार आहे। व्यवस्थित असं मस्त असा हा गळा दिसणार आहे आपला। अस्तरचा गळा लगेचच कट नाही करायचा, नंतर आपण डिझाइन बनवतानाच आपण कटिंग करणार आहे। आता जो मेन फॅब्रिकचा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा। हा बघा जो मेन फॅब्रिकचा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित असा। बाहेरच्या डिझाइनच्या बाजूने अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहे इथे आणि कटिंग करून घ्यायचा। हा बघा आपण व्यवस्थित असा गळा कटिंग करून घेतलेला आहे। व्यवस्थित असा ह्याचा मिडल धरायचा आणि ह्याचे 2 भाग करून घ्यायचे। हे बघा आपण ह्याचे व्यवस्थित 2 भाग केलेले आहेत। ते बघा आपण अशा पद्धतीने गळा ॲडजस्ट करणार आहे आणि व्यवस्थित अशी डिझाइन बनवणार आहे। इथे आपल्याला कोणताही गळा घेऊ शकतो, आपण पंचकोनी पण घेऊ शकतो आणि जो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे तो पण आपण इझी पद्धतीने घेऊ शकतो। इथे आपण पानगळा पण घेऊ शकतो। व्यवस्थित असा इथून पानगळा ड्रॉ करायचा आणि पलटी करून त्याला लेस लावायची। व्यवस्थित असा आपला तो पण गळा येणार आहे। त्याच्यामुळे जो मी घेतलेला आहे तो मी तुम्हाला करून दाखवणार आहे। चला व्यवस्थित असा हा शेप देऊन घ्यायचा। आधी अस्तरवर नाही दिला तरी आपल्याला चालतो आणि नंतर जेव्हा आपण हा मेन फॅब्रिक कटिंग करतो तेव्हा आपण व्यवस्थित असा गळा। इथे बघा मी वरचा शेप जरा थोडा चेंज केलेला आहे, कारण की आपण जो मेन फॅब्रिकचा गळा कटिंग केल्यानंतर हा बघा जो मेन फॅब्रिकचा गळा कटिंग केल्यानंतर इथं जरा कपडा कमी पडला जातो, त्याच्यामुळे मी हा शेप बाहेर व्यवस्थित असा घेतलेला आहे आणि जो आपला खालचा शेप आहे तो व्यवस्थित तसाच ठेवलेला आहे। आपण इथे पानगळा पण घेऊ शकतो, गोल पण आपला येऊ शकतो, पंचकोनी पण आपण इथं घेऊ शकतो व्यवस्थित असा। आता ह्याला बघा आपण इथे पलटी करणार आहे, म्हणजे गळ्याच्या बाजूने इथे बघा गळ्याच्या बाजूने 1/2 इंचाने व्यवस्थित अशी शिलाई घेणार आहे।
इथे बघा व्यवस्थित अशी 5 इंचांनी शिलाई घेतलेली आहे आणि जेवढा आपला खाली गळा आहे तिथून आपण जे आपण ड्रॉ केलेला असतं त्याच्यावरूनच मी शिलाई घेतलेली आहे. आता आतला जो कपडा आहे अस्तरचा तो कटिंग करून घ्यायचा. बघा आता व्यवस्थित असं आपण पलटी करणार आहे, म्हणून आपण हा कपडा सवसा ठेवला आहे, खालच्या बाजूला उलटा आहे. बघा सवच्या भागावर ठेवून आपण शिलाई मारलेली आहे, कारण की आपण हा भाग पलटी करणार आहे. आता बघा इथं सेप कट देऊन घ्यायचे. बघा व्यवस्थित अशी ही शिलाई मारून घेतलेली आहे मी. आता आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. हे बघा ह्या साईडचा जो कपडा एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून घ्यायचा. पूर्ण गळ्याला आपण दाब शिलाई घेतलेली आहे. हे बघा दोन्ही आता भाग मी समोरासमोर ठेवलेले आहे आणि ह्या बाहेरच्या बाजूने आपण 5 इंचांनी शिलाई घेऊन ह्याला पलटी करणार आहे. इथून बघा व्यवस्थित अशी 5 इंचाची शिलाई घ्यायची आणि पलटी करून घ्यायचं. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आता हे बघा आणि ह्याला पलटी करायचं. इथे बघा व्यवस्थित अशी कट टू कट आता एक शिलाई घ्यायची ह्याला. आता ह्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची. हे आपलं बगलच्या बाजूला येतं आणि हे गळ्याच्या बाजूला व्यवस्थित असं येत असतं, म्हणून ह्याला आपण व्यवस्थित असं शिलाई मारून घेणार आहे. हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे. त्या बाजूला पण व्यवस्थित असंच करून घ्यायचं. इथे बघा व्यवस्थित असं इथं ॲडजस्ट करून व्यवस्थित असं इथं वरती मी ठेवलेला आहे. बघा हा पॅच इथे बघा शोल्डरच्या इथे, इथून इथंपर्यंत असं व्यवस्थित ठेवायचं. हे बघा इथे नंतर बाही लावल्यानंतर हे आपलं बाहीमध्ये जाणार आहे. इथून बघा हे बघा दोन्ही बाजूला मी व्यवस्थित अशी ही डिझाईन ठेवलेली आहे. इथे बघा इथे आपली बाहीची शिलाई येणार आहे आणि आपल्या इथं बगलला पण व्यवस्थित असं सेट देऊन घ्यायचं. आधी ह्याला शिलाई मारून घ्यायची. आता आपण ह्याला शिलाई मारून घेणार आहे. इथून बघा आपल्याला इथे पायपिंग लावायची असेल तर पायपिंग पण लावू शकतो, लेस पण लावू शकतो. व्यवस्थित असं आपण इथं मी आता बारीक अशी लेस लावून घेणार आहे. इथे बघा लेस लावताना थोडी अर्धा इंच ह्या कपड्याच्या आतमध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची.
इथे बघा व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे ह्या सेपनं. छोटीशी आहे बघा, एकदम सुंदर दिसत आहे. आणि इथून एक शिलाई मारून घेतली आणि हे जोडून घेतलेला. आता इथे बगलचा सेप व्यवस्थित असा द्यायचा बघा. तयार शोल्डर आपले आहे इथे 3.25. इथे बघा व्यवस्थित असे आपण ठेवायचे आणि हा सेप बगलचा व्यवस्थित असा द्यायचा. ह्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आणि बगलचा सेप व्यवस्थित असा देऊन कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित अशी याची उंची जेवढी आपण घेतलेली होती पाठीची लांबी तेवढी आहे का चेक करून घ्यायची. हे बघा 15.5 आहे. व्यवस्थित अशी मोजून घ्यायची. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं, आपल्याला जर टक्स घ्यायचं नसतील पाठीच्या भागाला, तर आपल्याला टक्स घ्यायचे नसतील तर इथून इथं बघा आपण जे कंबरमध्ये 1 इंच वाढवलेलं असतं ते आपण इथं कटिंग करून टाकत असतो. व्यवस्थित असं कंबरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आणि इथे बघा बगलच्या साईडला व्यवस्थित असं कट टू कट घ्यायचं आणि क्रॉस लाईन मारायची. इथे मी आधीच एक्स्ट्रा शिलाई घेतली आहे जेणेकरून हा कटिंग केला तरी पण इथला कपडा इकडं सरकला नाही पाहिजे. कारण हा कपडा पण एकदम असा सुळसुळीत आहे, त्याच्यामुळे खूप असं सरकला जातो. म्हणून मी आधीच इथे एक शिलाई घेतलेली आहे. आता कटिंग करून टाकते मी. आणि ह्याला आता पाठीची पट्टी लावून घ्यायची इथून असे. बघा किती सुंदर बॅक नेक आलेला आहे. खूप मस्त आणि खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही नक्की ही डिझाईन तुम्ही बनवून बघा. चला तर मग आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. चला मग बाय बाय.